नमस्कार मंडळी, आज आपण घरच्या घरी व्हेज सँडविच बनवणार आहोत। त्यासाठी मी काकडी, बटाटा, टोमॅटो, कांदा घेतलेला आहे। या ठिकाणी बटाटे मी उकडून घेतलेले आहे। त्यानंतर मी बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे। त्यानंतर मी कांदा, काकडी, टोमॅटो हे बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही याला गोल पण बारीक करू शकता। त्यानंतर इथं मी चीज आणि आटा, केचप आणि ब्रेड घेतलेले आहे। त्यानंतर इथं मी सगळं साहित्य कापून घेतलेलं आणि बटाट्याची भाजी करून घेतलेली हे सगळं साहित्य तयार करून घेतलेलं आहे। इथं बघू शकता तुम्ही। यानंतर मी ब्रेडला टमाटा केचप लावून घेत आहे। नंतर मी बटाट्याची भाजी लावून घेत आहे आणि अशा प्रकारे आपण काकडी वगैरे कट करून घेतलेली आहे ते आपण थोडं थोडं लावून घ्यायचं आहे। त्यानंतर टमाटर, काकडी वगैरे कट केलेलं आपण इथं ब्रेडला लावून घ्यायचं आहे। नंतर चीज टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तव्यावर 1-1.5 मिनिट आपण असे भाजून घ्यायचं आहे। 1.5 मिनिट झाल्याचे अर्धा मिनिट झाल्याच्या नंतर आपण पलटून घ्यायचं आहे, कारण ते जास्त करपू शकतं। 2-3 मिनिट असं हे सँडविच आपण तव्यावर भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपण इथे तव्यावरही कट करू शकतो किंवा आपण चाकूने नंतरही कट करू शकतो। अशा प्रकारे आपल्याला सगळे सँडविच बनवून घ्यायचे आहे। 2-3 मिनिट आपण तव्यावर भाजून घेऊ शकतो। अशा प्रकारे आपले सँडविच भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सगळे प्रकारचे आपण सँडविच तयार करून घेणार आहोत। आपण यासाठी ग्रीन चटणी बी करू शकतो। कोथिंबीर, डाळवं टाकून आपण मिक्सर लसूण वगैरे टाकून ग्रीन चटणी तयार करू शकतो। नमस्कार मंडळी, आज आपण धपाट्याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: मिरच्या, लसूण, जिरे आणि शेंगदाणे आणि ओवा, कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन घेतलेलं आहे। नंतर हे तिन्ही पीठ मिक्स केले आहे। त्यानंतर वाटण बारीक करून घेतलेलं टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर पांढरे तीळ आणि ओवा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण त्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे। आता यामध्ये थोडं थोडं आपण पाणी टाकून कणिक मळून घेणार आहोत। अशा प्रकारे कणिक मळून घेतलेली आहे। आता 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। 10 मिनिटं झाकून ठेवली तर आता धपाटे करणार आहे। 2-4 आपण याला धपाटे लाटल्यानंतर होल पाडून घेणार आहे आणि त्यानंतर आपण 3 मिनिटांनी पालटून पालतं करणार आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। त्यावर तेल टाकून घेतलं आहे मी आणि थोडं त्या होलमध्ये पण तेल टाकून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं शिजून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे मी सगळे धपाटे बनवून घेणार आहे। आपले सगळे धपाटे बनवून झालेले आहे। दह्यासोबत किंवा ठेच्यासोबत, लोणच्यासोबत आपण खाऊ शकतो।